नमस्कार. मी देवेंद्र मोरेश्वर राऊत. सोबत आहेत माझ्या पत्नी श्रीमती गायत्री देवेंद्र राऊत. मी 2010पासून एक सामाजिक कार्यामध्ये काम सुरू केलं आहे. मी 2010ला सरपंच झालो, 2015पर्यंत सरपंच राहिलो आणि तिथपासूनच एक सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर एक महाराष्ट्र जीनबँक प्रकल्पात माझं काम झालं, तिथं काम केलं. त्यानंतर सतत आम्ही काम करत राहिलो. काम करत असताना आम्ही मोहाचे पदार्थ तयार केले. मोहापासून लाडू, गुलाबजाम, ढोकळा, बालुशाही, बर्फी आणि राब इत्यादी पदार्थ केले. माझी पत्नी श्रीमती गायत्री हे सर्व पदार्थ करते. इथूनच आम्ही 2016ला दिल्ली येथे आम्हाला जाण्याचा योग आला आणि तिथे आम्ही मोहा लाडू विक्री केले. त्याचबरोबर असंख्य ठिकाणी मी प्रदर्शनीमध्ये गेले आणि त्याचबरोबर आम्ही लाडूचं प्रोडक्ट तयार केले आणि ते घरपोच कनेक्ट नावाच्या ऑनलाईन यंत्रणेमार्फत विक्री सुरू केली. त्यानंतर आमचं काम सुरू राहिलं. कोरोना काळात आमचं काम सुरू होतं, पण कोरोना काळामध्ये आमची जे ही संस्था होती, जे आमचं ऑर्गनायझेशन होतं, ते बंद पडल्यामुळे आमचं कामही बंद पडलं. श्रीमती वसुंधरा स्वयंसहायता या गटामध्ये आहेत. नंतर आम्ही आमचं पूर्ण काम वसुंधरा स्वयंसहायता गटाला दिलं आणि त्या गटामार्फत आम्ही उद्योग सुरू करायला सुरू केलं. आमचे उद्योग आहे मोहा लाडू, राब मोहाची आणि कमलकंद हे आम्ही स्थापित केलं. यानंतर आमचं हे सातत्यानं थोडं काम सुरू राहिलं. गटामार्फतही काम सुरू राहिलं. असंख्य ठिकाणी श्रीमती आणि त्याच्यासोबत मी सहकार्य करून आम्ही प्रदर्शनामध्ये पदार्थ विक्री केली. त्यानंतर ICICI फाउंडेशन आमच्याकडे आले. 2024-25 आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला प्रोजेक्टविषयी माहिती सांगितलं. सोबतच EDII लोक होते, त्यांनी पण आम्हाला सांगितले प्रोजेक्टविषयी. आम्ही संपूर्ण त्यांना माहिती दिली. आम्ही गावातल्या काही महिलांना बसवलं, गटातल्या महिलांना बसवलं. त्यांनी पण प्रकल्पासंबंधी त्यांनी माहिती दिली. प्रकल्पाचा आम्ही आत्तापर्यंत करत आलेल्या सर्व कामाचा अहवाल दिला. त्यात श्री माननीय लांजेवार साहेब यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी आम्हाला प्रशिक्षणासाठी अहमदाबाद इथं EDII इथे प्रशिक्षणासाठी 2 दिवस नेलं. त्या प्रशिक्षणानंतर त्यांनी आमचं प्रकल्प मंजूर केलं आणि प्रकल्पासाठी आमच्या प्रोसेसिंग युनिटसाठी ज्या मशिनरीज लागतात त्या आम्हाला पुरवल्या. आता आमच्यापर्यंत मशिनरी आल्याच आणि त्याची माझ्या गावातल्या इतर महिलांनाही खूप मोठं मार्गदर्शन मिळालं. या संदर्भात आम्हाला 3 प्रशिक्षक लाभले. प्रशिक्षक हे खूप तज्ज्ञ व्यक्ती होते. त्यांनी खूप मोलाचं प्रशिक्षण दिलं. मला स्वतःला या प्रशिक्षणाची गरज होती. आम्ही इथं गावात काम करत असताना किंवा क्षेत्रात काम करत असताना आमच्या महिला ह्या व्यवसायासाठी खूप प्रशिक्षित नाही आहेत. व्यवसाय कसं करायचे त्यात खूप घाबरतात. पण या ट्रेनिंगचा आमच्या महिलांना 6 दिवसात खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. खरंच जे 6 दिवस झालं त्यात कंटिन्यू जे सातत्यानं प्रशिक्षण मिळालं. एक दिवस आम्ही पुढे जात होतो आणि एक दिवस आमच्या महिला उन्नत होत होत्या. 6 दिवसात आम्ही त्यांचं मनोगत घेतलं. एक उत्कृष्ट मनोगत होतं आणि त्यांचं मनोबल पण वाढलं. मला सुरुवातीला वाटलं की हे शक्य होणार नाही. एक खानापूर्ती म्हणूया, ICICI फाउंडेशनचे लोकही खानापूर्ती करतील किंवा आम्ही खानापूर्ती करू असं नाही. पण मला आता 6व्या दिवशी खरंच वाटते की 110% मी सांगतोय 100% की हे आम्ही प्रकल्प यशस्वी करू आणि आम्हाला हे जे मिळालं हे यशस्वी करू. हे मी माझ्या स्वतःच्या कॉन्फिडन्सने नाही बोलत आहे. आमच्याकडे ज्या 40 महिला आज प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या वर्तणुकीतून मी ही गोष्ट शाश्वतरित्या इथं बोलत आहे. खूप सुंदर आम्हाला एक गोष्ट उद्योग का गरजेचं आहे, उद्योगामध्ये प्रोडक्ट कशी निर्मिती करायचे, प्रोडक्टमध्ये आमचे जे सर्टिफिकेशन्स आहेत, रजिस्ट्रेशन आहेत ते कसे पाडायचे, त्याच्यानंतर त्याची मार्केटिंग ब्रँडिंग हे कसे करायचे, ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची, त्या सगळ्या इत्थंभूत गोष्टी आम्हाला या संदर्भात मिळाल्या. या संदर्भात नक्कीच आम्हाला काही काम करताना अडचणी पडतील. विनंती आहे ICICI फाउंडेशन आणि EDII यांनी सतत आमच्यासोबत राहावं, सतत आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आमच्या ज्या महिला उद्योग ज्या आहे खऱ्या अर्थानं उद्योजक निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी सतत प्रयत्न करावा. मी EDII आणि ICICI फाउंडेशनचं सतस्वी ऋणी आहे, मनस्वी ऋणी आहे आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सतत आमच्यासोबत राहावं आणि आमचे हे उद्योग आम्ही तयार आहोत, आमच्या महिला पण तयार आहेत. मी प्रत्यक्ष एक सामाजिक घटक
घटक म्हणून या कार्यक्रमात 110% सहकार्य द्यायला तयार आहे. जेव्हा ICIचं आदेश होईल किंवा EDIचा आदेश होईल मी ते आदेश स्वीकारेन आणि निस्वार्थी भावनेनं मी काम करायला तयार आहे माझ्या गावासाठी आणि मी ते काम करेन, स्वीकारेन. माझं परिचय आहे गायत्री देवेंद्र बाबू राऊत, मुक्काम कुंभिटोला. मी वसुंधरा गटाची अध्यक्ष आहे आणि तिथं मोहा लाडूचं काम करत आहे. मोहा लाडू बनवणे आणि राब मोहापासून आणि चिप्स आम्ही 2013-14 पासूनच हे करत आहोत. तर आधी आमचं स्वतःचं काम होतं ते. आता आम्ही 2-3 वर्ष झाले की गटाला दिलेलं आहे की आम्ही एकटेच करत होतो आधी. ते आम्हाला झेपत नव्हतं. तर आम्हाला महिलांना पण रोजगार मिळावा आणि चांगलं मोठं मार्केट मिळावा, त्याच्यातून आपल्याला चांगलं पैसे मिळावे, त्याच्यातून आपलं चांगलं म्हणजे सगळ्या महिलांना रोजगार मिळून चांगले पैसे मिळावेत आणि आपल्याला गावागावात किंवा शहरी भागात त्याचा लाभ व्हावा. ते बिना केमिकल आहे, नॅचरल आहे. आपण जसे फ्रूट आहेत बाजारपेठेमध्ये त्या सगळ्या वस्तू घेऊन खाऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त विटॅमिन, कॅल्शियम, खनिजे, मिनरल भरपूर प्रमाणात नॅचरल पद्धतीने मोहा फुलामध्ये असल्यामुळे आम्ही त्याला चांगलं निवड केलेलं आहे. आणि त्या मोहफुले आमच्या गावाखेड्यामध्ये मिळतात आणि ते कमी पैशात मिळतात आणि त्याचं चांगलं प्रोडक्ट बनवून आम्ही विक्री करतो आहे. तर आम्हाला ते मोठं करायचं आहे. त्याचं EDI आणि ICIC फाउंडेशन ह्या संस्थेमार्फत आम्हाला मार्गदर्शन आणि 6 दिवसाचं प्रशिक्षण आमच्या गटांच्या महिलांना, तर माझ्याच गटाच्या महिलांना नसून सर्व कॅडरना, आजूबाजूच्या महिलांना, इथं 30-40 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्याच्यातून आम्ही इच्छुक महिलांना किंवा ज्या चांगल्या महिला आहेत कलेक्शन करणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या तशा महिलांना आम्ही काम देऊ व आम्ही मोठा उद्योग करण्याचा प्रयत्न